विजय शिवतारे अपक्ष लोकसभा लढण्यावरती ठाम। कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब। 1 एप्रिलला प्रचाराचा नारळ। शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष। ग्रामीण दहशतवादाचा उगम पवारामुळेच, विजय शिवतारेंचा गंभीर आरोप। तर महादेवाच्या पिंडीवरती बसलेल्या विंचूला मारलं तर चप्पल महादेवाला लागते। शिवतारेंचा दादांवरती हल्लाबोल। महायुतीच्या जागांचा घोळ अद्यापही कायम। मनसेच्या सहभागासंदर्भामध्ये आज निर्णयाची शक्यता। घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईमध्ये बैठक। रामटेकची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे राहण्याची शक्यता। तर साताऱ्याच्या जागेचा तिढा दिल्लीतही कायम। मार्चला अकोल्यामधून उमेदवारी अर्ज भरणार। प्रकाश आंबेडकर यांची घोषणा। ऑफर केलेल्या 4 जागाही तुम्हीच घ्या। प्रकाश आंबेडकर यांचा राऊतांना उपरोधिक टोला। युती तोडण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय एकतर्फी। त्यांनी फेरविचार करावा। आम्ही चर्चा करायला अजूनही तयार। संजय राऊत यांचं आवाहन। उत्तर मध्य मुंबईमधून पूनम महाजन यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। भाजप बाहेरून आयात उमेदवार देणार असल्याची चर्चा। पहिल्या टप्प्यातली उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ 4 दिवस शिल्लक। अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटप रेंगाळलेलंच। काँग्रेसचे सर्व उमेदवार जनतेकडून पैसे मागून निवडणुका लढवणार। काँग्रेसच्या नाना पटोले यांनी केलं स्पष्ट। आयकर विभागानं पक्षाचं बँक खातं गोठवल्यानं निर्णय। तुमच्याकडे पैलवान तर आमच्याकडे वस्ताद। शरद पवार यांच्या भेटीनंतर धंगेकरांचा मोहळांना टोला। पवारांच्या पुण्यामध्ये 6 सभा। धंगेकरांची माहिती। राज्यात सुरू असलेला पक्षफोडीचा आणि अटकेचा शिमगा लवकरच संपेल। संजय राऊत यांचा भाजपवरती हल्लाबोल। राज्यभरामध्ये होळीचा उत्साह। कोकणात पारंपरिक पद्धतीचा शिमगोत्सव। रायगड आणि रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्ये रंगलं होळीच्या रंगात। मुंबईच्या रणजी खेळाडूंचं मानधन दुप्पट होणार। भारतीय संघाप्रमाणेच मुंबईच्या रणजीपटूंना सामन्याचं मानधन। एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांची घोषणा। आयपीएलच्या मैदानात आज सुपर संडे। लखनौची गाठ राजस्थान रॉयल्सशी पडणार। तर अहमदाबादमध्ये मुंबई गुजरात सामना रंगणार। मुंबईचा नवा कॅप्टन हार्दिक पंड्याच्या कामगिरीकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।